मी नंतर माननीय श्री आशिष कुलकर्णी सर यांना विनंती करते की प्लीज आपण मंचावर येऊन आपले मनोगत मांडावे. नमस्कार. माननीय प्रदीप दादा, महापौर मुरलीधरजी, संतोष रासकरजी आणि सगळे पाहुणे, ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, कॉमिक्स आणि आता त्याच्यामध्ये XR म्हणजे एक्सटेंडेड रियालिटी, आणि एक्सटेंडेड रियालिटी म्हणजे त्याच्यात समावेश होतो ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स्ड रियालिटीचा. आणि हे जे सगळे शब्द आहे हे आम्ही लोकांनी गेल्या 25 वर्षामध्ये भारतात घडवून आणलेले आहेत. आणि हे घडवण्यासाठी एक मजबूत फाउंडेशन, जसं संतोष म्हणाला की रूट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतात, तसंच फाउंडेशन ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशन असतं. आणि आम्ही सगळे ज्या बिझनेसमध्ये काम करतो त्याचं नाव जरी ॲनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट्स असेल, किंवा फिल्म मेकिंग असेल, किंवा गेमिंग असेल, पण आमची जी इंडस्ट्री आहे ती स्टोरी टेलिंग इंडस्ट्री आहे. कारण की आम्ही प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. आता महापौरजी आपली स्टोरी सांगतात आहे, प्राईम मिनिस्टर आपली स्टोरी सांगतात आहे, दादांनी आपली स्टोरी सांगितली, अजून स्टोरी चालू आहे, आणि त्या स्टोरीतले खूप सारे भाग अजून आपण चांगले प्रकारे संतोषच्या थ्रू सांगतोय, महापौरांच्या थ्रू सांगतोय. तर ही जी स्टोरी आहे आणि स्टोरी टेलिंगचा हा जो प्रकार आहे, ह्याला एक प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती कुठे ना कुठे आपल्याला कॉन्स्टंटली चेंज बघायला मिळतो. आणि आजच्या पिढीचे जे लोक आहेत, म्हणजे 2000च्या नंतर जे लोक या जगात आलेले आहेत, त्यांचं जे एक्सपोजर आहे, म्हणजे जेव्हा आपण लोक स्टुडंट होतो तर आपल्या पेरेंट्सला माहिती होतं की कुठल्या मीडियाला आपण एक्सपोज्ड आहोत, पण आजच्या पेरेंट्सला हे माहिती करून घेणं की त्यांचे मुलं कुठल्या कुठल्या मीडियामध्ये एक्सपोजरला आहे आणि तिथून ते काय शिकतात आहे, हे फार कठीण आहे. आणि डिजिटल मीडियमवरती काय झालेलं आहे की ग्लोबलायझेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर ग्लोबलायझेशन हे डिजिटल मीडियममध्ये सडनली एकत्र आलेलं आहे. आधी आम्ही लोक फिल्म बनवायचो तर फिल्म टेरिटरी वाईज डिस्ट्रीब्युशन व्हायची, आणि भारतातल्या सुद्धा 7 टेरिटरीज होत्या आणि मग जगातल्या टेरिटरीज होत्या. आज डिजिटल मीडियममध्ये तुम्ही सडनली पूर्ण युनिवर्समध्ये जाऊ शकता, आणि ते डिस्ट्रीब्युशन जे आहे ते खूप सिंक्रोनाइज झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक डिजिटल फॉर्मवरती समजा आपल्या स्टोरीज नसतील हे, तर आपलं जनरेशन जे येणार आहे त्यांना लोकांना तो वाव कधी मिळणारच नाही. कारण की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमचे आजी आजोबा आम्हाला स्टोरीज सांगायचे, पण आजचे जे मुलं आहेत त्यांचे आजी आजोबा जे आहे ते गुगल, नेटफ्लिक्स आणि असे सगळे झालेले आहेत. तर त्या प्लॅटफॉर्म्सवरती आपल्या स्टोरीज असणं फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे लोक 90sमध्ये मोठे झालेत त्यांचे आजी आजोबा कार्टून नेटवर्क, पोगो आणि निकलोडियन होते, आणि त्या लोकांनी ज्या स्टोरीज सांगितल्या त्या स्टोरीजवरती ते वरती आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग करत गेले. आता जेव्हा आपण डिझाईन म्हणतो, आणि पुष्कळदा असं कन्फ्युजन असतं की लोकांना वाटतं क्रिएटिव्हिटी हा एक शब्द आहे, त्यांना असं वाटतं क्रिएटिव्हिटी म्हणजे पेंटिंग करणं, ड्रॉइंग करणं, डान्स करणं. पण क्रिएटिव्हिटीचा तुम्ही डिक्शनरी मिनिंग समजा बघितला तर क्रिएटिव्हिटीचं आणि आर्ट फॉर्मचं जवळपास काही संबंध नाही आहे. क्रिएटिव्हिटी इज अ वे ऑफ डुईंग थिंग्स. इफ यू अंडरस्टँड थिंग्स डिफरंटली अँड इफ यू आर एबल टू डू थिंग्स डिफरंटली, दॅट्स व्हॉट इज क्रिएटिव्हिटी. आणि सेम वे डिझाईनची पण तुम्ही डिक्शनरी मिनिंग समजा घेतली तर त्याच्यामध्ये डिझाईन हा एक होलिस्टिक अप्रोच आहे की तुम्ही ज्या गोष्टी करतात आहे तिथून बर्ड्स आय व्ह्यूनी ते बघून त्याची डिझाईन कशी तुम्ही चेंज करू शकता, किंवा ती सगळ्यांसाठी समजा तुम्हाला ओपन करायची असेल किंवा सगळ्यांसाठी इज आउट करायची असेल तर ती तुम्ही कशी करू शकता. इट्स युअर वे ऑफ थिंकिंग. आणि म्हणून जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनवायला घेतली, तर जेव्हा भारतामध्ये पहिली एज्युकेशन पॉलिसी झाली
तेव्हा भारताला इंडस्ट्रियल नेशन बनायचं होतं. म्हणून आपण इंग्लिश, मॅथ्स, बॉटनी, झुऑलॉजी, हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, इकॉनॉमिक्स सगळे टॉप 10 सब्जेक्ट्स केले. आपण क्रिएटिव्हिटी, आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, डिझाईन, स्पोर्ट्स यांना सगळ्यांना विसरून गेलो होतो. म्हणून आपण अशी एक सोसायटी निर्माण केली 70 वर्षामध्ये, 75 वर्षामध्ये, हु इज ऑलवेज इन अ रेस बिकॉज दे आर रनिंग आफ्टर बिकमिंग एन इंजिनियर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट और अ लॉयर. आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी ही जी होती ही कमी कमी होत गेली, कारण की ते एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये लोक तयार व्हायला लागली. आणि ती जेव्हा चेंज करायची वेळ आली त्यावेळेला हे लक्षात आलं की आपल्याला डिझाईन थिंकिंग, स्पोर्ट्स, क्रिएटिव्ह प्रोग्राम्स हे शाळेपासून दिले तर आपण लोकांना त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. आणि हे का इम्पॉर्टंट आहे की ज्या लोकांची कुठल्याही गोष्टीला बघायचा जो दृष्टिकोन असतो, ह्याचं मी तुम्हाला एक क्विक एक्झाम्पल देतो. एकदा मी एका मोठा स्टुडिओ रन करत होतो बँगलोरमध्ये आणि माझा CEO राहायचा US मध्ये आणि मी डिझनी, वॉर्नर ब्रदर, ड्रीमवर्क्स आणि सोनीचं काम करायचो. आणि तो जो CEO होता तो 23 वर्ष टाटा कन्सल्टन्सीचा CEO होता आणि मग त्यांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. तर आमचा स्टुडिओ एअरपोर्टपासून साधारणपणे 30 किलोमीटर दूर होता. तर मी गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला तो एअरपोर्टवरून आल्यापासून बसला होता. आम्ही एका सिग्नलला पोचलो तर मला फोन आला की सर, आपला टेक्निकल डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर दोघंजणं भांडतात आहे. आणि मी म्हटलं काही नाही, तुम्ही त्यांना समजवा, आम्ही लोक रस्त्यात आहे, आम्ही येतोच आहे. आणि 700-800 लोकांचा स्टुडिओ होता. दुसऱ्या सिग्नल येईपर्यंत अजून 5-6 फोन आले. मी फोन उचलला. मी म्हटलं अरे HR मॅनेजरला बोलवा आणि त्यांना दोघांना वेगळ्या वेगळ्या रूममध्ये बसवा. पुन्हा एकदा फोन आला तर CEO बाजूला बसून माझ्याकडे बघत होता आणि मला सारखं विचारत होता हे काय चाललंय. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा फोन आला तर मला शेवटी सांगायला लागलं अरे सिक्युरिटीला बोलवा आणि दोघांना वेगळ्या वेगळ्या रूममध्ये बसवा. तर ते CEO मला विचारायला लागले की अरे तुम्ही काय अशी क्रिएटिव्ह कंपनी चालवता का की ज्याच्यामध्ये असे हे लोक भांडण करत राहतात. तर मला तिथे सांगायला काही नव्हतं, कारण की जोपर्यंत आपण जाऊन हे बघत नाही की काय झालेलं आहे. फायनली आम्ही लोक स्टुडिओमध्ये पोचलो तर CEO मला म्हणाला मी तुझ्याच रूममध्ये बसणार, मला बघायचं आहे की काय झालेलं आहे. तर आधी मी टेक्निकल माणसाला बोलवलं. तर टेक्निकल डायरेक्टर म्हणाला की हे क्रिएटिव्ह लोकांना काय कळतं, त्यांना कम्प्युटर पण चालवता येत नाही, ते कॅप्स लॉक ऑन ठेवतात आणि म्हणतात माझा कम्प्युटर चालत नाही आहे, मला सेव्ह करता येत नाही, हे करता येत नाही. आणि त्यांना त्यांचं काम कुठे ठेवलेलं असतं मागच्या म्हणजे आधीच्या दिवशीचं ते नेक्स्ट दिवस सापडत नाही आणि आमच्यामुळे त्यांची लाईफ इझी झालेली आहे वगैरे सगळं झालं. मी म्हटलं यू आर करेक्ट, यू आर राईट, बट वी हॅव टू लुक आफ्टर ऑल द क्रिएटिव्ह गाईज बिकॉज वी आर अ क्रिएटिव्ह कंपनी. त्याला मी पॅसिफाय करून त्याला पाठवलं. मग क्रिएटिव्ह डायरेक्टर आला. तो म्हणाला हे टेक्निकल लोक, टेक्नॉलॉजीचे लोक काय विचार करतात, त्यांना असं वाटतं कंपनी त्यांचीच आहे, 95% कंपनी क्रिएटिव्ह लोकांची आहे आणि आम्ही लोकांनी काम नाही केलं तर त्यांना जॉब पण नाही राहणार वगैरे वगैरे खूप काय काय झालं. त्यालाही समजवलं आणि त्याला म्हटलं यू आर राईट आणि त्याला पण समजून मी वापस पाठवलं. तर माझा CEO बघत होता. तो म्हणाला आशिष, आय एम एन IIT इंजिनियर, आय वर्कड इन IT इंडस्ट्री फॉर लास्ट 30 years. I don't understand. We have never worked like this. The first guy came, you said you are right. The second guy came, you said he is also right. तर मी त्याला म्हटलं बॉस यू आर ऑल्सो राईट. आणि क्रिएटिव्हिटीची आणि डिझाईनची जी आहे ना ही मजा आहे की एव्हरीबडी इज राईट. आता वेन एव्हरीबडी इज राईट, व्हॉट इज द राईट डिझाईन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण की जेव्हा आपण पॉलिसी मेकिंग इज ऑल्सो पॉलिसी डिझाईन. डिझाईन हे फक्त फिल्म मेकिंग, स्टोरी टेलिंग आणि ॲनिमेशनपर्यंत म्हणजे लिमिटेड आहे असं नाही आहे. डिझाईन याच्यामध्ये डिझाईन पॉलिसी पण होते, ऑटोमोबाईल डिझाईन होतं, टेक्स्टाईल डिझाईन होतं. तुम्ही जेवढ्या ठिकाणी बघाल तुमचं डोमेस्टिक प्लॅनिंग डिझाईन पण होतं, लग्नाचं पण एक डिझाईन होतं, म्हणजे मुलगा मुलगी बरोबर येणे यांचं एक डिझाईन असतं. लव्ह मॅरेज इज अ डिझाईन, अरेंज मॅरेज इज ऑल्सो अ डिझाईन. तर हे डिझाईन
ह्याच्या मुळापर्यंत जायचं खूप इम्पॉर्टंट आज आहे, कारण की आपण ते विसरलेलो आहे, आपल्याला ते शिकवण्यातच नाही आलं, कारण की त्याच्यावरती मार्क्सच नव्हते. तर जेव्हा मार्क्स नव्हते तेव्हा क्रिएटिव्हिटी आणि डिझाईन ह्याच्यामध्ये ॲज अ हॉबी लक्षात द्यायचं, आणि मग समजा वेळ मिळाला तर त्या हॉबीबरोबर काहीतरी करिअर बनवायचं. पण आज अशी वेळ आलेली आहे की तुम्ही अमेरिकेला जेव्हा बघितलं तर डिफेन्सच्या नंतर सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट इज मीडिया अँड एंटरटेनमेंट. जपानमध्ये सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट इज मीडिया अँड एंटरटेनमेंट. UK मध्ये 5th लार्जेस्ट एक्सपोर्ट इज मीडिया अँड एंटरटेनमेंट. फ्रान्समध्ये 7th लार्जेस्ट एक्सपोर्ट इज मीडिया अँड एंटरटेनमेंट. कॅनडामध्ये 5th लार्जेस्ट एक्सपोर्ट इज मीडिया अँड एंटरटेनमेंट. जेव्हा आमच्याकडे 107 वर्षाचा फिल्म मेकिंगचा दादासाहेब फाल्केंनी सुरू केलेला जो प्रयास होता, ती आज एक मोठी इंडस्ट्री झालेली आहे. आणि आम्ही जगातले सर्वात जास्ती नंबर ऑफ फिल्म्स वर्षात बनवतो, म्हणजे 1800 ते 1900 फिल्म्स आपण दरवर्षी बनवतो. आणि आपण एकच देश असा आहे की जो 17 लँग्वेजमध्ये फिल्म्स बनवतो. जेव्हा एवढी सगळी एक्सपिरियन्स आपल्याकडे असल्यानंतर असं का व्हावं की आपण GDPला कॉन्ट्रीब्युशन आपलं नाही करू शकत आहे, कारण की आपण सगळे इनवर्ड लुकिंग आहे. आपण फक्त आपल्या ऑडियन्ससाठी फिल्म बनवतो. आज आपलं जे डिझाईन आहे ते बाहेर जाण्यासाठी लाईव्ह ॲक्शन 100 वर्षात जे नाही करू शकलं ते ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स ऑलरेडी करायला लागलेलं आहे. कारण की आपला जो मायटी लिटल भीम आहे तो 190 देशांमध्ये फेमस आहे, आणि इट इज द बिगेस्ट शो ऑन नेटफ्लिक्स. बिगेस्ट शो म्हणजे सगळे शो तुम्ही पकडले ना त्याच्यामध्ये मायटी लिटल भीम इज द बिगेस्ट शो ऑल ओव्हर द वर्ल्ड इन फॅमिली अँड किड्स एंटरटेनमेंट. तर ही जी पॉवर आहे ही कशामुळे आलेली आहे, कारण की आपण क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये, डिझाईन इंडस्ट्रीमध्ये स्टोरी टेलिंगला मिक्स करून आपण जे नवीन फॉर्म ऑफ डिजिटल स्टोरी टेलिंग आहे ह्याच्यामध्ये आपण एक छान काम केलेलं आहे. आणि त्याचं फाउंडेशन कुठून झालेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की स्किलिंग. आज भारत सरकारने एक स्किल मिनिस्ट्री पण बनवलेली आहे, आणि आपली जी HRD मिनिस्ट्री होती त्याचं नाव चेंज करून एज्युकेशन मिनिस्ट्री केलेली. तर एज्युकेशन आणि स्किल या दोघांमधला फरक जो आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये कळला पाहिजे, बिकॉज दॅट इज अ पार्ट ऑफ द डिझाईन. कारण की एज्युकेशन असल्याशिवाय तुम्हाला ट्रेन करता येत नाही लोकांना. तुम्हाला ट्रेन करण्यासाठी ते एज्युकेटेड पाहिजे एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत. आणि एज्युकेशन आपण करतोय, एज्युकेशन केल्याने लिटरसी येते. काय येते? लिटरसी येते, अंडरस्टँडिंग येतं. पण जेव्हा तुम्हाला स्किल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचं लाईव्हलीहूड कमवू शकत नाही. म्हणून एज्युकेशन आणि स्किल हे दोन सायलोजमध्ये नसता आपण त्याला एकत्र बघायला पाहिजे, आणि आपण एज्युकेशन पण घ्यायला पाहिजे आणि स्किलिंग पण आपल्याला स्वतःला करायला पाहिजे. कारण की विचार करा, समजा डॉक्टर पण क्रिएटिव्ह असेल तर तो किती छान काम करेल, इंजिनियर क्रिएटिव्ह असेल तर तो किती छान काम करेल. चार्टर्ड अकाउंटंट क्रिएटिव्ह नको, नाही तर काय होईल माहिती नाही, पण लॉयर पण क्रिएटिव्ह असतात आणि ते खूप छान काम करतात. म्हणून मला हे म्हणायचं आहे की ह्याचं जे फाउंडेशन आहे हे समजणारे खूप कमी लोक आहेत, आणि त्याच्यापैकी एक जण आहे संतोष रासकर. कारण की मी माझी कंपनी रिलायन्सला जेव्हा विकली तेव्हा मी बँगलोरला होतो, आणि 2007ला मी इथे आलो. आणि त्याच्या आधी मी डिझनी, वॉर्नर ब्रदर, ड्रीमवर्क्स, सोनी यांच्या सगळ्यांचे कामं भारतात आणले. पण तेव्हा मी 2005मध्ये विचार केला की आपण त्यांच्याकडून जे शिकायचं होतं ते शिकलो, पण आपल्या स्टोरीज आपण जगातल्या सगळ्या मुलांना कशा सांगू शकतो, जगातल्या लोकांना कसं सांगू शकतो. म्हणून मी लिटिल कृष्णा, कृष्ण अर्कन, शक्तिमान, बिग बीज या सगळ्या गोष्टी बनवायला घेतल्या. आज ते लोक लिटिल सिंगम वगैरे बनवतात. पण ह्याचं फाउंडेशन कुठे राहणार आहे? ह्याचं फाउंडेशन तिथेच राहणार आहे. लोकांना असं वाटतं की आम्ही सॉफ्टवेअर शिकलो की आम्हाला पेंटर बनता येतं. ही चुकीची धारणा आहे. की तुम्ही समजा एका मुलाला सांगितलं किंवा मुलीला सांगितलं की ही गाडी आहे, BMW गाडी आहे, हिची किल्ली अशी असते, याचं स्टेअरिंग असं असतं, चाक असं असतं, तुम्ही त्यांना ते शिकवलं तर ते ड्रायव्हर बनू शकतात का? ते नाही बनू शकत. तुम्ही समजा चांगले पेंटर असाल तर तुम्ही फोटोशॉप इफेक्टिव्हली वापरू शकता. तर टेक्नॉलॉजी इज जस्ट अन अनेबलर, आणि टेक्नॉलॉजीवरती खूप जास्ती भर द्यायची गरज नाही, कारण की टेक्नॉलॉजी दर 9 महिन्यांनी चेंज होते.
आणि ती नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला अडॉप्ट करावी लागते आणि ते तुम्ही इझिली कराल, कारण की आज आमचे आजी आजोबा पण व्हॉट्सॲप वापरतात की त्यांनाही व्हिडिओज बनवता येतो की ते टेक्नॉलॉजी वापरू शकतात ना, जरी ते शिकले नसते तरी. आणि तो लहान मुलगा असतो 2-3 वर्षाचा, तो पण त्या गोष्टी करू शकतो, तो जास्त इझिली करू शकतो, कारण की त्याची ओरिएंटेशन तशी आहे. पण हे समजणं की आम्हाला आमचं फाउंडेशन जे आहे ते स्टोरी टेलिंग फाउंडेशन आहे, आमचं फाउंडेशन जे आहे ते क्रिएटिव्ह फाउंडेशन आहे, आमचं फाउंडेशन जे आहे जे डिझाईन फाउंडेशन आहे. आणि ते आम्ही केल्यानंतर आम्ही कुठल्याही टाईपची स्टोरी तुम्हाला सांगू शकतो. आम्ही पुस्तक लिहून स्टोरी सांगू शकतो, आम्ही ओव्हरऑल स्टोरी सांगू शकतो, आम्ही कॉमेडीच्या थ्रू स्टोरी सांगू शकतो, आम्ही कवितेच्या थ्रू स्टोरी सांगू शकतो, आम्ही फिल्म मेकिंग, लाईव्ह ॲक्शन फिल्म मेकिंग करून स्टोरी सांगू शकतो, आम्ही ॲनिमेशन करून स्टोरी सांगू शकतो, आम्ही गेमिंग करून स्टोरी सांगू शकतो. अशा कितीतरी प्रकारे आम्ही त्याची स्टोरी सांगू शकतो. पण ते जे फाउंडेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे जे सृजन इन्स्टिट्यूटमध्ये मी 2007 जातो आहे आणि तिकडचे स्टुडंट्स घेताना आम्हाला कधीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की फाउंडेशन हा जो प्रकार आहे हा सॉलिड असतो. म्हणजे आम्हाला त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये, स्टुडिओमध्ये, वर्किंग कल्चरमध्ये त्यांना प्रवेश करताना काही प्रॉब्लेम येत नाही. ते जे फाउंडेशन वीक असेल ना, तर तुम्हाला सगळीकडे प्रॉब्लेम असतो. हा एक फरक आहे. हा समजणारे आणि तो स्टुडंट्सपर्यंत पोचता करणारे आणि स्टुडंट्सला तयार करणारे हे खूप कमी इन्स्टिट्यूट्स भारतामध्ये आहे. त्याच्यापैकी एक इन्स्टिट्यूट आपल्याला आपल्या धरतीच्या पुण्यामुळे इथे मिळाली आहे आणि ती संतोष रासकरांच्या थ्रू मिळालेली आहे, म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. आणि ते फाउंडेशन जे असतं ना, त्या फाउंडेशनमध्ये जे लोक पुढे जातात त्याच्यामध्ये जे लोक लिडरशिप करतात, आणि लिडरशिप म्हणजे क्रिएटिव्ह डायरेक्टर होणं, प्रोडक्शन मॅनेजर होणं, प्रोडक्शन लाईन प्रोड्युसर होणं, सुपरवायझर होणं, ही जी लिडरशिप आहे ही फाउंडेशन स्ट्रॉंग असल्याशिवाय येतच नाही. तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तर ती लिडरशिप तुम्हाला कधी करताच येणार नाही, कारण की तुम्हाला समजणारच नाही की तो टेक्नॉलॉजीच्या थ्रू काम करतोय की त्याचं फाउंडेशनच चांगलं आहे, त्याला कळतंय की नाही कळतंय. त्यांना हे कळायला पाहिजे की कुठलं सॉफ्टवेअर यूज करून मी हे आउटपुट देऊ शकतो जे डायरेक्टरला पाहिजे. आणि म्हणून ह्यांची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे करिक्युलम डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही लोक इंडस्ट्रीकडून त्यांना इनपुट्स देतो. आणि खूप कमी लोक असतात जे इनपुट आपल्या करिक्युलममध्ये आणतात. आणि आजच्या तारखेला जे करिक्युलम्स बनतात आहे ते प्रॅक्टिकल करिक्युलम्स पाहिजे आणि दरवर्षी ते करिक्युलम बदलले पाहिजे. आपल्याकडे कितीतरी मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे 50-50 वर्षापासून करिक्युलमच बदलले नाही आहेत, पण जग कुठल्या बदललं आहे. म्हणून आपल्याला हे जे करिक्युलम चेंज करायचं आहे आणि जेवढे काही आपले मुलं आहेत त्यांना आपण डिझाईनगिरीकडे टर्न केलं तर आपल्याला त्यांनी जरी स्टोरी टेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम नाही केलं तरी त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं डिझाईन खूप चांगलं होऊ शकतं आणि त्यांच्या लाईफची जी स्टोरी आहे ते खूप छान प्रकारे सांगू शकतात. म्हणून मला हे म्हणायचं आहे की फक्त आर्टिस्टिक आणि स्टोरी टेलिंग आणि ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स डिझाईनमध्ये हे मर्यादित नसल्यामुळे हे सगळ्यांनी वाचावं आणि ह्याचा उपयोग सगळ्यांनी आपल्या लाईफच्या डिझाईनमध्ये करून घ्यायला पाहिजे, कारण की लाईफचं पण आपलं एक डिझाईन असतं. त्या डिझाईनमध्ये पण तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ते डिझाईन फाउंडेशन तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या सांगितलेल्या स्टोरीजमुळे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पण बियॉन्ड युअर एक्झिस्टन्स पण कामाला येतील. पण माझा एक संतोषी रिक्वेस्ट आहे की आता मी सध्या भारतामध्ये 11 स्टेट्समध्ये ॲनिमेशनची पॉलिसी बनवलेली आहे आणि आता आपण नॅशनल ॲनिमेशन पॉलिसी पण आम्ही फर्स्ट लॉकडाऊनमध्ये लिहिली आणि त्याच्या प्रस्तावामुळेच टास्क फोर्स संघटित झालेला आहे. आणि त्या सगळ्या स्टेटमध्ये आम्ही लोकांनी ॲनिमेशन स्टुडिओजचं असोसिएशन पण केलेलं आहे. मी मागच्याच आठवड्यामध्ये मध्य प्रदेशचं केलं आहे, आता पुढच्या मे फर्स्ट वीकमध्ये आम्ही वेस्ट बेंगॉलचं पण करतो आहे. आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला आम्ही पॉलिसी करण्यासाठी पुश करतो आहे ॲज अन इंडस्ट्री. आत्ता सध्या 1400 स्टुडिओज भारतामध्ये आहे आणि आत्ता 2 लाख लोक डायरेक्ट एम्प्लॉईज आहे आणि 5 लाख लोक इनडायरेक्ट एम्प्लॉईज आहेत. कारण की आमची इंडस्ट्री जी असते ती जेव्हा तुम्ही फिल्म बनवता तर सगळे लोक युनिट म्हणून एकत्र येतात आणि मग फिल्म झाली की ते कोर टीम लोक राहतात, बाकी लोक आपल्या आपल्या कामाला जातात. तर हे खूप युनिक स्ट्रक्चर असल्यामुळे आम्हाला सगळ्यांचे स्किल्स छान वापरता येतात.
पण 2030पर्यंत आमचा जो रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे इंडस्ट्री 20 टाइम्स बिगर होणार आहे. म्हणजे आम्हाला 20 ते 25 लाख लोकांची गरज आहे या इंडस्ट्रीमध्ये. आणि त्याच्यासाठी जेवढे लोक इथे जमलेले आहेत त्यांच्याशी माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जिथे पण क्रिएटिव्हिटी किंवा छोटं पण स्किल दिसतं तर त्या मुलांना तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लॉकडे जाऊ देऊ नका. त्यांना त्यांचं करिअर स्पोर्ट्समध्ये, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये, डिझाईनमध्ये करू द्या आणि तुम्ही बघाल की वी विल बी अ व्हेरी डिफरंट नेशन इन द नेक्स्ट 10 years. बिकॉज त्यांची आपल्याला गरज आहे. आणि नेक्स्ट सुपर पॉवर इंडिया जिथून येणार आहे ते सॉफ्ट सुपर पॉवरमधूनच येणार आहे. म्हणून आमच्या ज्या स्टोरीज आहेत त्या आपण जगात फिरवल्यानंतर ती जी पॉवर आपल्याकडे येणार आहे त्या पॉवरचं हे संघटन आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं डिझाईनगिरीमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही डिझाईनगिरीला आपलं समजून सगळीकडे न्या. आणि संतोषला मी हे सांगतो की फक्त मराठीमध्ये तुम्ही केलेले हे खूप छान आहे, इंग्लिशमध्येही करा, जगाला बघू द्या आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये करा. मी स्वतः तुला सांगतो की मी तुला प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन तुझं पुस्तकाचं तिकडे इनॉग्रेशन करू. तेलुगूमध्ये, तमिळमध्ये, मल्याळममध्ये सगळीकडे आपण असोसिएशन बनवले आहेत. सगळीकडे तुझं पुस्तक जाईल आणि ह्याची गरज आहे. म्हणून हे तुम्हाला बनवणं फार आवश्यक आहे आणि हे आपण नेक्स्ट 2 महिन्यातच बनवायला पाहिजे. आणि डिझाईनगिरी 2 पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आणायचं आहे. तर हे पण इथे थांबायचं नाही आपल्याला, कारण की जे एक्सपिरियन्स आहे, जे विजडम आहे ते लोकांपर्यंत फक्त इथे पोचून फायदा नाही, आपल्याला सगळीकडे पोचवायचं आहे. तर आय विल ओनली से आय कॅन विश यू ऑल द बेस्ट अँड वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. You have made Pune proud, you have made Maharashtra proud, you have made India proud, and your students have made Indian content a big proud moment. आणि प्रत्येक क्रेडिट लिस्ट जेव्हा फिल्मच्या नंतर येते आणि जेव्हा आपले स्टुडंट्स तिथे दिसतात आणि आजच्या तारखेला एकही फिल्म हॉलिवूडची येत नाही ज्याच्यामध्ये भारतीय स्टुडंट्स नसतात, म्हणजे भारतीय आर्टिस्ट नसतात. हे तुम्हाला मी दाव्यातून सांगू शकतो की एकही फिल्म अशी बनत नाही हॉलिवूडमध्ये ज्याच्यात भारतीय लोकांचा हात नसतो. आणि दिस इज अ व्हेरी बिग प्राऊड मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस, ऑल बिकॉज ऑफ अ एफर्ट लाईक वॉट संतोष हॅज डन. अ बिग थँक यू टू ऑल ऑफ यू फॉर फाइंडिंग टाइम ऑन संडे अँड looking into Designgiri. Please accept Designgiri in your life and spread the message of Designgiri. Thank you so much. थँक्यू सो मच सर. आपल्या शब्दांनी खरंच आम्हाला सगळ्यात जास्त प्रोत्साहन मिळालं आहे डिझाईनसाठी, डिझाईनगिरीसाठी. आणि नक्कीच आम्ही सगळे सुद्धा आमच्या आयुष्यात डिझाईनगिरी वापरू. कार्यक्रमाला पुढे जात असताना मी माननीय श्री प्रदीप रावत सर यांना विनंती करते की आपण मंचावर येऊन आपलं मनोगत मांडावं. पुस्तकाचा लेखक